दिनांक 7 नोव्हेंबर रोजी हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वसमत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होऊन वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन केले। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा करून वसमत तालुक्यातील हजारो देशप्रेमींसोबत वंदे मातरम गीताचे गायन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्री विकास माने साहेब, वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी मॅडम, गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड साहेब, गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे साहेब, बहिर्जी स्मारक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक पीजी शेळके सर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतचे प्राचार्य एसएल कोंडावार सर, आरोग्य विभागाचे डॉक्टर सनाउल्ला खान तसेच पत्रकार बंधू, क्रीडापटू, साहित्यिक, उद्योजक, पोलीस अधिकारी या सर्वांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक वंदे मातरम गीताचे गायन करून भारत मातेच्या स्तुतीचा गौरव करण्यात आला आणि गीतास अभिवादन करण्यात आले। या वंदे मातरम गीताच्या गायनासाठी वसमत तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। या कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत येथील सर्व शिक्षक तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय पीजी शेळके सर, उपमुख्याध्यापक GR आर्किलवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती SV जाधव मॅडम, पर्यवेक्षक DR बागल सर, पर्यवेक्षक KB वायचाळ सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागाचे SP देशमुख यांनी केले, तर क्रीडा विभागातील सर्व क्रीडा शिक्षकांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करून कार्यक्रम पार पाडला। या कार्यक्रमाचे छायांकन अमित गजमल यांनी तर वृत्तांकन SA कदम यांनी केले। या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आज आमच्या शाळेमध्ये बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत या ठिकाणी वंदे मातरम वर्धापन दिन 150 वर्षानंतरचा साजरा करण्यात आलेला आहे। खूप अभिमान वाटला की आज आमच्या सर्व शहरातील विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांना एक स्वतःच्या देशाच्या बाबतीमध्ये वेगळं असा अभिमानास्पद गीत या ठिकाणी गायला मिळाले। मला या ठिकाणी सर्व जवळजवळ 5 ते 6 हजार विद्यार्थी या मैदानामध्ये उपस्थित होते। वेगवेगळ्या कार्यालयाचे सर्व कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उभा टाकलेली होती। आमचे अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी आणि तसेच या ठिकाणी असलेला आमचा शिक्षक वर्ग या सर्वांनी एका सुरामध्ये 9:50 हे गीत गायन केलं। हा खरंच एक वेगळा असा उपक्रम शासनाने जो या ठिकाणी अंमलात आणला, ज्यामुळे जे विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत एक अभिमान देशाचा जागृत होऊ शकतो, हा एक दृष्टिकोन त्या पाठीमागे ठेवला। खरंच मी या कार्यक्रमाबद्दल सॅल्यूट करतो। जय हिंद, जय भारत। आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झालेले असल्याने शासनाने आदेशित केले होते की या वंदे मातरम गीताच्या 7 शताब्दी महोत्सव साजरा करायचा आहे। तर शासनाच्या आदेशान्वये हा शासकीय प्रोग्राम आज बहिर्जी शाळेच्या मैदानावर घेण्यात आला। शासनाने आदेशित केल्याप्रमाणे 9:50 वंदे मातरमचं सामूहिक गीत गायन करण्यात आलं। यामध्ये वसमत शहरातील सर्व नामांकित व मोठ्या शाळेचे व शासकीय ITI चे विद्यार्थी असे एकूण जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थी संख्येच्या आणि सर्व शहरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज वंदे मातरम गीत गायन करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त काय काय उपक्रम असे वेगळे काही नाही। शासनाने जे आदेश दिले होते
तर आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्याने आपण कुठलाही वेगळा कार्यक्रम घेतलेला नाही. वंदे मातरम गीत या देशभक्तीपर गीताला अनुसरून एक छोटी लघु नाटिका सादर करण्यात आली आणि वक्त्यांचं मनोगत व्यक्त करण्यात आला. एवढा आम्ही शासकीय प्रोग्राम घेतलेला आहे. सदर या सामूहिक वंदे मातरम गीत गायनासाठी जो उपक्रम राबवण्यात आला, जनमानसामध्ये जो देशाभिमान जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जे बहिर्जी शाळेनी जे आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी, त्याबद्दल बहिर्जी शाळा प्रशासन, मुख्याध्यापक श्री शेळके सर व इंगळे सर यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो ITIच्या वतीने. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.